छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर मराठा समाजाला जो लाभलेला कोहिनूर हिरा आहे, जो दिल्लीच्या तख्ताला सुद्धा झुकवण्याची क्षमता ठेवतो, तो आधुनिक 21व्या शतकातला म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील. या जरांगे पाटलाने कधी नव्हे तो मराठा समाजाला एकवटलं आणि ह्या हिऱ्याला संपवण्याचं काम आज देवेंद्र फडणवीसच्या रूपाने महाराष्ट्रामध्ये चालू आहे. जरांगे पाटलाचं आंदोलन पूर्णपणे बदनाम करण्याचं काम फडणवीस करत आहे. फडणवीसने महाराष्ट्रामध्ये जे राजकीय उलथापालथ करून टाकली, जे महाराष्ट्राच्या नैतिकतेला कधीही न शोभणारं राजकारण देवेंद्र फडणवीसने महाराष्ट्रात केलं, तेच राजकारण मनोज दादा जरांगे पाटलाच्या ह्या आरक्षणाच्या लढ्यामध्येही फडणवीस करू पाहतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज मराठा समाज जी आरक्षणाची मागणी करतोय, ही मागणी त्यांची रास्त आहे की नाही हे जर चेक करायचं असेल तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली, या घटनेमध्ये 3 क्रायटेरियामध्ये आरक्षण दिलं गेलं. एक SC साठी, दुसरं ST साठी आणि तिसरं OBC साठी. बरोबर. तर SC मध्ये कुणालाही जाण्याचा चान्स नाही, ST मध्ये कुणीही जाऊ शकत नाही. राहिला विषय OBCचा. तर OBC मध्ये जाण्याचा क्रायटेरिया काय असतो? एखादा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास झाला किंवा राजकीय दृष्ट्या मागास झाला तर त्या समाजासाठी एक मागासवर्गीय आयोग नेमायचा. तो मागासवर्गीय आयोग स्वतःचाच अहवाल देतो. त्या अहवालामध्ये जर मागासवर्गीय आयोगाने त्या समाजाला मागास सिद्ध केलं तर त्या समाजाला डायरेक्ट OBC मध्ये टाका, असं कोर्टाचं प्रोव्हिजन आहे, असं घटनेचं प्रोव्हिजन आहे. मराठा समाजासाठी असाच मागासवर्गीय आयोग देवेंद्र फडणवीसच्या शिंदे सरकारने आत्ता नेमला होता. त्या आयोगाचा परवा 1-2-4 दिवसापूर्वी अहवाल आला. त्याच्यामध्ये मराठा समाज हा मागास सिद्ध झाला. मागास मराठा समाज सिद्ध आयोगाने केल्याच्या नंतर मराठा समाजाला OBCत आरक्षण देणं गरजेचं होतं, परंतु त्यांनी OBCत आरक्षण न देता OBCच्या राजकीय रेट्यापायी 2024चे इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मराठा समाजासाठी एक स्वतंत्र प्रवर्ग तयार केला. जे आरक्षण उद्या कुणीही चॅलेंज केलं तर ते कोर्टात उडून जाणार आहे, असं आरक्षण देवेंद्र फडणवीसने दिलं. कारण मराठा समाजाच्या विषयी देवेंद्र फडणवीसच्या मनामध्ये पाप आहे. कारण त्याच्या मनात जर मराठा समाजाविषयी पाप नसतं तर त्यांनी डायरेक्ट मराठा समाजाला OBCत आरक्षण दिलं असतं. तर मराठा समाजाची देवेंद्र फडणवीसनी 2024चे इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून जाणीवपूर्वक फसवणूक केली आहे. कारण असा आयोग नेमून 10% पहिल्यांदा आम्हाला राणे समितीने 16% आरक्षण दिलं. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये आम्हाला तेच कोर्टाने कमी करून 13% दिलं. त्याच एकनाथ शिंदेने काल समिती नेमून आम्हाला पुन्हा 10%वर आणलं आणि हेही आरक्षण देवेंद्र फडणवीसचा पाळीव पुतळा गुणरत्न सदावर्तेला कोर्टात पाठवून 2024चं इलेक्शन झाल्याच्या नंतर हे 10% आरक्षण मराठ्यांचं उडवलं जाणार आहे. इतकं न कळण्याजोगा मराठा समाज हा अज्ञानी नाही. या सर्व देवेंद्र फडणवीसच्या थेऱ्या आमच्या लक्षात येतात. म्हणून आज जरांगे पाटलाच्या आंदोलनात ही देवेंद्र फडणवीसचे अनेक लोक घातलेत. कोणता तो नगरचा महाराज, त्याचा आंतरवालीशी काहीच संबंध, तो इथं पाठवला. एक कोण लेडीज आहे ती इथं पाठवली. त्यांच्या थ्रू पाटलाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतो. एवढे दुधकुळे नाहीत बाबू. त्या देवेंद्र फडणवीसने आमच्या हातात अँड्रॉइड मोबाईल दिलेत 5Gचे. आम्ही रानात जर दारे धरीत असलो तरी आम्हाला कळतं की सरकार काय करतंय, कोण काय करतंय. ऑनलाईन केलं तुम्ही आम्हाला हुशार केलंय. आता आम्हाला कळतं तुम्ही आमच्यासाठी काय करता ते. तर त्यांनी त्या भ्रमात राहू नये. OBCच्या जीवावर मी महाराष्ट्रात राज्य करू शकतो, शक्य नाही. कारण महाराष्ट्रात मराठ्याच्या जीवावरच राज्य करावं लागेल. अदरवाईज देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्राच्या राजकारणातून खड्यासारखा उचलून आम्ही बाहेर पडू.